एक आयोजनामध्ये ज्यावेळेस उतरते त्यावेळेस दमदार असं आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं आणि सातत्याने आपण पाहायला गेले तर अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या टीमचा दबदबा पाहायला मिळतो आणि त्यांच्याच माध्यमातून ज्यावेळी आयोजनामध्ये ही टीम उतरते त्यावेळी एक जबरदस्त आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. सिंग स्प्रॅकर प्रेझेंट अर्थात जुगनू सिंग यांच्या माध्यमातून पुरंदर ट्रॉफी 2026 हे भव्य दिव्य पर्व आपल्याला अनुभवायला मिळत आहे या वीर छत्रपती संभाजी क्रीडांगणामध्ये. आपण जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा स्पर्धेचा जर विचार केला तर प्रगल्भ असं व्यासपीठ इथे उपस्थित आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन या सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. वळूया मॅचच्या दिशेने. मी दोन्ही टीमला विनंती करेन की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही टीमला विनंती करेन. टॉस जिंकला रायगड संघाने आणि प्रथमतः फिल्डिंगचा घेतला निर्णय. विक्रोलियन्स टीमला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मॅचच्या दिशेने वळूयात. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रितेश आणि राजा, मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओहो, इथे आपण जर पाहिला गेलं तर पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केला. पहिला बॉल अगदी आपण पाहिला गेलं तर शुभमच्या माध्यमातून डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुरंदर ट्रॉफीचं हे भव्य दिव्य आयोजन, या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण जर पाहिला गेलं तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. 2 दिवस. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल, दिशा दिली समोरच्या दिशेला, लॉंग ऑन आहे आणि त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक देत बॉल निघून चाललाय. 4 धावा चौकार येत असताना पुरंदर ट्रॉफी चौकार. सुरुवात चांगली केली आहे. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर या बॉल वरती प्रितेशच्या माध्यमातून आक्रमण केलं गेलं आणि चौकार अगदी अडवू शकले नाहीयेत. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत आपण बघत असताना मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला रायगड, दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. बॅटिंगसाठी विक्रोलियन्सला आमंत्रित केलं होतं. मागील मॅच मध्ये हे दोन्ही खेळाडू अगदी बरसले होते, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र रोख ठेवतील गोलंदाजी करणारी टीम हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पुढचा बॉल आकुडप्याचा बॉल, दिशा दिली आहे, ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांची मागणी केली. एक्झॅक्टली घडलं काय, डायरेक्ट हिट होता. काय फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, जबरदस्त फिल्डिंग. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मिडॉन तैनात होता त्या ठिकाणी आणि फिल्डर अगदी वेगाने आला बॉल पर्यंत आणि बरोबर 9 सेकंड एंडला फेकी केली आहे आणि एक्झॅक्टली घडलंय काय. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली जाते. थर्ड अंपायर घेतला गेलाय. जबरदस्त हे आयोजन नियोजन. साजिद लाला पंचांच्या भूमिकेमध्ये, हेमंत कदम सर हे देखील एक चांगलं पंच पॅनल आणि त्याचबरोबर समालोचकांची मांदियाळी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मात्र होत असताना मात्र पाहायला मिळाली आहे. एक जबरदस्त आयोजन, देखणं नीटनेटकं आणि पारदर्शक असं आयोजन. सिंग स्प्रॅकर प्रेझेंट पुरंदर ट्रॉफीचं हे भव्य दिव्य आयोजन या क्रीडांगणामध्ये मात्र होत असताना मात्र पाहायला मिळतंय. 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये दिवस रात्र खेळवली जाणारी ही क्रीडा स्पर्धा. 365 दिवस प्रत्येक खेळाडू याच क्रीडा स्पर्धेची आतुरतेने वाट बघतो आणि तीच ही क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीस येते. तिसऱ्या पंचांचा निर्णय विकेट महत्वाची आहे. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर आपण जर पाहिला गेलं तर 1 रन घेण्यासाठी मात्र जोखीम पत्करली होती आणि क्रीज पर्यंत पोहोचलेत की नाही हेच चेक केलं जात आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी आली आहे. OUT आउट. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय टीम विक्रोलियन्स संघाला. बॅटर आउट होत असताना मात्र पाहायला मिळतोय प्रितेश. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून देण्याचं काम आज फिल्डरने मात्र केलंय. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. अगदी वेगाने आला बॉल पर्यंत आणि त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर बरोबर डायरेक्ट हिट 9 सेकंड एंडला यष्टनावरती धडकलेला हा चेंडू. या स्पर्धेची
सातत्याने मात्र चर्चा राहिली आहे. अनेक इंटरव्ह्यूज आपण पाहिले आणि प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच रेषेने मुळात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनिंग नंबर 3 मध्ये सूर्या ऑन साइडला बळवलाय. पंचांचा इशारा, 2 धाबा. आणि मुंबईचं क्रिकेट म्हटलं की समोर आपण पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर मैदान खूप कमी आहेत आणि आज या सामाजिक क्रीडांगणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर समोर षटकार चौकार आहे आणि टॅरस मध्ये ऑफसाइड ऑनसाइड. हो, यावेळेस काय घडलंय? आतमध्ये वळणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. अगदी राजाला बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय अगदी आपण पाहायला गेलं शुभमच्या माध्यमातून. चांगलं टायमिंग, लाईन अगदी चांगली हाताळली जाते. सुरुवात चांगली गेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे हुक केलाय. जास्त काही भेटणार नाहीये. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. रायगड टीम आपल्याला विनंती करेन की पहिलं षटक समाप्त झालंय. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र विक्टोरियन संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिलं षटक शुभमच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि तिथे आपण पाहायला गेलं तर 7 धावा त्यांनी खर्च करत असताना एक रनाच्या स्वरूपात एक विकेट नक्कीच आली गेली आहे. गोलंदाजी मार्क वरती अंगद पाटील. याही गोलंदाजी चर्चा सातत्याने मात्र पाहायला मिळते. पायावरती टाकलेला बॉल फ्लिक केलाय. 2 धावा मात्र प्राप्त होतील सूर्याला आणि टीमच्या खात्यामध्ये देखील 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती. हो, समोर खेचलाय. फोर्स केला बॉलला. फेकून दिलाय आणि जबरदस्त टायमिंगच्या जोरावरती खेळलेला हा फटका. परंतु आपण जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात होता आणि एक जबरदस्त कॅच टायमिंग होतं. परंतु दुसरा धक्का लागत असताना मात्र पाहायला मिळतोय. अंगद पाटील जबरदस्त कमबॅक केला या बॉलवरती. समोर फोर्स केला होता सूर्याने परंतु त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. एक जबरदस्त कॅच पकडली आणि दुसरी विकेट विक्टोरियन संघाला मात्र लागत असताना मात्र पाहायला मिळते. मेहमूद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 विकेट आतापर्यंत आल्यात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि जिथे आपण पाहायला गेलं तर राजा अजूनही 9 सेकंडला उभा आहे. स्ट्राईक मिळत नाहीये. ओहो, यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल जरूर घेतली गेली आहे. अंपायरचा निर्णय यस, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येईल. मुंबईचं क्रिकेट म्हटलं की सिंगल डबल खेळलं जातं आणि समोर आपण पाहायला गेलं तर चौकार षटकार आणि यासाठी मुंबईचं क्रिकेट पाहिलं जातं आणि ओळखलं जातं आणि अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. मेंबूसाठी पुढचा बॉल अंगदचा. हा बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. +1 हेमंत सरांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती लागल्यात.
12 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर गती काढून घेतली, गती परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीने टाकलेला बॉल अगदी कमबॅक केलं लेग बायच्या स्वरूपात. मात्र ही धावफलकावरती जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. राजावरती संपूर्ण टीमची जबाबदारी आहे. एक चांगली भागीदारी जर झाली, फटका फसलाय, उंच पुरा गेलाय बॅटची गड आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट जाळ्यामध्ये अडकवलं गेलं राजाला आणि राजाला जास्त काही करता आलं नाही. शॉर्ट बॉलचा वापर केला होता परंतु मोठ्या फटक्यासाठी गेले. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि तिथे अंगदला आणखीन एक विकेट मात्र मिळाली. फलंदाज बाद. ज्या खेळाडूवरती संपूर्ण टीमची जबाबदारी होती त्याला मात्र माघारी धाडण्यामध्ये नक्कीच यश आलंय अंगद पाटीलला. आणि काय गोलंदाजी राहिली आहे, जबरदस्त गोलंदाजी. जिथे 2 विकेट आल्यात आणि 2 विकेट घेत असताना मात्र त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी, क्लास दाखवलाय गोलंदाजीतून आपण पाहिलं गेलं तर. 15 धावा झाल्या धावफलकावरती आपण जर पाहिलं गेलं तर. आणि आतापर्यंत 3 विकेट. टीमची धावसंख्या 15 धावसंख्येवरती मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा जो काही निर्णय घेतला होता रायगड टीमने आणि तो काहीतरी कामी येत असताना मात्र पाहायला मिळत. मिडल ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी रत्नदीप यांना मात्र पाचारण केलं गेलंय. पहिला बॉल, ओहो, खोलातला चेंडू, यॉर्कर होता, बुंदा चेंडू. स्लाइक बायच्या स्वरूपात मात्र ही धाव स्कोर कार्डावरती ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. रत्नदीप आलेत मिडल ओव्हर मध्ये. एक चांगला पर्याय निवडलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अंगद तेच चर्चा करतोय. ज्या पद्धतीने मात्र विकेट चुकी आहे, आपण जर पाहायला गेलं तर पाऊस नाहीये आणि बॉल ज्या पद्धतीने ट्रॅव्हल होतोय त्याच पद्धतीची चर्चा मात्र त्यांनी केली आहे. पुन्हा एकदा पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल येते. सिंगल डबलने मात्र शांतरित्या अगदी संत गतीने स्कोर कार्ड वाढत चाललाय. परंतु आता हात खोलावे लागतील. एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभारायची असेल ना तर हात खोलणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि त्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं स्ट्रायक एंडला उस्मानला आपण बघतोय. परत एक वेळेला हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. जबरदस्त चेंडू इथे हाताळलाय. हाई बॉल, डॉट बॉल आलाय. फक्त 2 सिंगल आणि हा डॉट बॉल. कुठल्याही मोठे फटके खेळू देत नाहीयेत आतापर्यंत. आपण जर पाहायला गेलं तर शुभम, अंगद आणि आता गोलंदाज आपण बघतोय रत्नदीप. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाही. फक्त आपण जर पाहायला गेलं तर शुभम च्या गोलंदाजीमध्ये फक्त एक चौकार आला होता. त्यानंतर मात्र ही धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न. हाई बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. कम्मालीची गोलंदाजी रत्नदीपच्या माध्यमातून. टप्पा चांगला हाताळतोय. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी मी म्हणेल. कारण ज्या पद्धतीने मात्र बॉल हाताळलेत, चेंडू हाताळलेत. हाही बॉल, निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय. डॉट बॉल. 3 चेंडू आतापर्यंत डॉट हाताळलेत. कम्मालीची गोलंदाजी पेश केली आहे. 10-12 पावलाचा रनअप आणि त्यानंतर मात्र बॉडी अँगल आपण पाहू शकता या गोलंदाजीची. बॉल रिलीज करण्याची पद्धत, शेवटच्या मोमेंटला बॉल ज्या पद्धतीने मात्र तो रिलीज करतो, रिलीज पॉइंट त्याचा भरपूर महत्वाचा टप्पा आणि यासाठी मात्र ओळखला जातो रत्नदीप. सोडून दिलाय, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा
अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होते. टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. परंतु महत्वाची बाब म्हणजे कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये आतापर्यंत. आपटलेला बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. टी बार पाहायला मिळाला. नो +1. नो बॉल म्हणजे आता येणाऱ्या बॉल वरती मात्र नक्कीच फ्रीड असेल आणि तेच पंच कळवत आहेत. म्हणजे उघडा डोळे बघा नीट. फुटचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट म्हणजे मेजवानी. आता उस्मान ती मेजवानी स्वीकारेल का? काय घडेल या बॉल वरती? फ्री हिटचा बॉल. फ्रीटचा बॉल आहे. ज्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा बघतोय दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एक दमदार असं आयोजन 2 दिवसाचं आपल्याला पाहायला मिळतंय या वीर छत्रपती संभाजी क्रीडांगणामध्ये पुरंदर ट्रॉफीचं. फ्रीटचा बॉल पाहूयात. उडवलाय बॉलला आणि फक्त 2 धावा मिळतील. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त 2 धावा प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर 3 षटक समाप्त झाले आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या टीम विक्रोली संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 3 विकेट. कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न नक्कीच रायगड टीमचा होईल आणि ती चर्चा मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर सूर्या मैदानाच्या आतमध्ये गेला काहीतरी चर्चा केली आहे दोन्ही बॅटरशी आणि त्यानंतर सांगितलंय की तुम्हाला कितपत धावसंख्येचा आलेख वाढवायचा आहे. हीच चर्चा करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये गेला होता आणि आता गोलंदाजीसाठी मात्र शगुन आलाय. मागील मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर शेवटचं षटक ज्या खेळाडूने हाताळलं होतं शगुन. हाही गोलंदाज आपल्या वेगाच्या जोरावरती चांगला गोलंदाजीचा नमुना अगदी पेश करत असताना मागील मॅच मध्ये कमी धावसंख्या रोखून मात्र त्याने सामना जिंकवला होता आपल्या संघाला आणि तोच हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो शगुन. उचललाय इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल निघून चाललाय 2 धावांसाठी. दोन धावसंख्येने मात्र धावफलक पुढे सरसवतोय. 24 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. चांगला फटका इथे मेहमूदच्या पाठ मधून मात्र पाहायला मिळाला. हाई बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने मात्र खेळलेला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र सुरू आहे परंतु अखेरकार नकार दिलाय. एका धावेवरती मात्र समाधान मानलंय. जोखीम पत्करत नाहीये. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती 25. बॅटची गडा चेंडू पुन्हा एकदा चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. आपण जर पाहिला गेलं तर एकच धाव मात्र प्राप्त होईल. तुम्ही किती मोठे फटके मारले तरी मागील क्षेत्र हे घोषांगी क्षेत्र आहे त्यामुळे तुम्हाला एकच धाव मात्र प्राप्त होणार आहे. फटके मारायचे असेल तर समोरच्या दिशेने फटके मारणं कुठेतरी महत्वाचं असेल. परत एक वेळा तोच टप्पा 30 लाईन आणि त्यानंतर मात्र तोच फटका बॅट्समनच्या पाठमधून येत असताना मात्र पाहायला मिळाला. एकच धाव सिंगल डिक्लेअर स्वरूपाची. 27-27 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आणि कमालीची गोलंदाजी शगुनच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती तडाखा दिलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उस्मानी तुफानी आणि बॉलने घेतली भरारी. बॉल सीमा पार. उस्मानच्या बॅट मधून चौकार. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 षटक समाप्त.
टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. इनिंगची होते समाप्ती आणि पहिला डाव इथे समाप्त होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 31 धावा झाल्यात आणि 32 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय टीम विक्रोलियन्सने. 31 धावा आणि 32 धावांचं टार्गेट येणाऱ्या 24 बॉल मध्ये 32 करायचे टीम रायगड टीमला. तर विनंती करेन की लगेच मागच्या दिशेने वळूयात. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धाकडे वळूयात. 32 धावांचं टार्गेट सेट केलंय. मॅचला थोडंसं स्पीडअप करूयात मित्रांनो, कारण बऱ्याच मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. रोहित सरोलाने जर षटकार ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. रोहित सरोला आणि चैतन्य पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाजी मार्क वरती अक्रम. 32 धाबांचं टार्गेट. पहिला बॉल कोलातला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मनगटाचा चांगला वापर केलाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. डोंगरी विभागातून बिलॉंग करणारा हा मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर खालती राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. रोहित सरोला या खेळाडूच्या नावावरती भरपूर सारे रेकॉर्ड आहे. याच विभागाकडनं बिलॉंग करतो. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत आणि रेकॉर्ड आपण जर पाहिला गेला तर एका सीझन मध्ये 12 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने केला होता. यावेळेस देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल उंच पुरा गेलाय. पंच शहानिशा करतात आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतात. 2 धावा. एक चांगलं बॅटल, एक चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये होण्याची शक्यता मात्र नक्कीच आहे. तिथे चैतन्य पाटील पनवेलकडनं बिलॉंग करतात. रोहित जर विचार केला तर याच डोंगरी परिसरामधून हा खेळाडू. होम ग्राउंड आहे आणि होम पिच वरती सातत्याने मात्र चांगला खेळ त्याचा नक्कीच पाहायला मिळालाय. परंतु समोर आपण पाहायला गेलं तर कडवं आव्हान अक्रम यांना आपण बघतोय. आपटलेला बॉल पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न आणि तिथे पंचांचा इशारा. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. आपण जर पाहायला गेलं तर 4 या धावसंख्येवरती.
एक जबरदस्त आयोजन आहे, नियोजन. सिंग्स पॅकर प्रेझेंट पुरंदर ट्रॉफी 2026 दिवस रात्र खेळवली जाणारी ही क्रीडा स्पर्धा, 2 दिवसाचं हे आयोजन. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. वाईट +1. एक्स्ट्राच्या धावा या तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण धावसंख्या कमी आहे आणि धावसंख्येला आळा घालणं कुठेतरी महत्वाचं आहे. पुढचा बॉल समोर मारलाय, उंच पुरा गेला, इनसाइड आउट. आणि अंपायर लाला सर सांगतायत 2 धावा मात्र मिळतील. चांगलं टायमिंग या फटक्यावरती जरूर पाहायला मिळालं, परंतु फटके मारायचेच असतील तर समोरच्या दिशेने मारणं कुठेतरी अनिवार्य आहे, कारण मैदानाचा भौगोलिक अभ्यास जर केला तर लेग साइड, ऑफ साइड फक्त 2 धावा, सिंगल आणि टॅरस वरती गेला तर चौकार मिळू शकतो. हाई बॉल बाहेर आलाय आणि टप्पा पडल्यानंतर पिचिंग आपण पाहायला गेलं तर थोडीशी बाहेर येत असताना आपण जर पाहायला गेलं तर ऑफ ब्रेकचा मारा जरूर केला गेला. शेवटचा बॉल आलाय, डॉट ओव्हरची होते समाप्ती आणि पहिलं षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या 8. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र विक्रोलियन्स टीम बॅटिंग करत होती आणि रायगड गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये देखील 8 धावा होत्या आणि यांच्या आपण सेकंड इनिंग मध्ये आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना विक्रोलियन्स टीम देखील 8 धावा अक्रम यांनी मात्र खर्च केल्यात. म्हणजे बरोबरीच सुरू आहे मात्र हा सामना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश दास गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर आपण पाहायला गेलं तर रोहित. जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि हा बॉल निघून चाललाय अगदी सीमारेषेच्या दिशेने 2 धावांसाठी. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर हा फटका होता, टायमिंग होतं, परंतु 2 धावा याही बॉलवरती मात्र अंकित केल्या जातील. 10 धावा एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतोय. 32 धावांचं टार्गेट सेट केलं होतं टीम विक्रोलियन्स टीमने. आई बॉल त्याच दिशेने, तोच फटका, परंतु याही बॉलवरती 2 धावा मात्र प्राप्त होतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय अक्रॉस द बॅट. टायमिंग होत असताना मात्र पाहायला मिळतंय रोहित सरोला, चर्चेतला हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. बारा धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू मुकेशचा, खोदून काढण्याचा प्रयत्न, मनगटाचा चांगला वापर केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल अगदी मिडन मध्ये ट्रॅव्हल झालाय, सिंगल तिथे प्राप्त होते. याही बॉलवरती पायवरती टाकण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे, चांगला टायमिंग, 2 धावा. रायगड टीम तेच म्हणत असेल, जास्त घाई करण्याच्या गरज नाहीये. सिंगल डबलने मात्र स्कोअर लेबर करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. मोठे फटके मारण्याची गरज नाहीये कारण धावसंख्या कमी आहे, परंतु इथून विकेट आली तर थोडासा दबाव होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, कारण विकेट येणं कुठेतरी महत्वाचं आहे. कारण पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिला गेलं तर 2 विकेट आल्या होत्या. हो, इथे कुटप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मात्र नक्कीच येते. सिंगल.
एक धाव नक्कीच झालीये. 16 धाबा धावफलकावरती लागल्यात. 32 धावांचा पाठलाग करतोय टीम रायगड संघ. हो हो, यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. रोहितला समजलंच नाहीये आणि बरोबर बुंद्यातला चेंडू काठी काढलीये. दांडी गुल. काय जबरदस्त बॉल इथे हाताळलाय मुकेश दास. आणि तीच चर्चा मगाशी होत होती, जर इथून विकेट येते तर कुठेतरी दबाव होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, आणि ती विकेट आता मिळाली आहे. आणि महत्वपूर्ण विकेट रोहितला मात्र माघारी धाडलाय. बॅट इन बॉलचा कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि बरोबर यॉर्कर मारा मुकेश दास यांनी मात्र टाकला आणि तिथे पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी मात्र मिळवून दिलाय. अर्षद येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. इनिंग नंबर 3 मध्ये नवीन बॅटर दाखल झालाय. परंतु समोर आपण पाहायला गेलं तर चैतन्य पाटील, चैतन्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु मिडल ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर राहुल यांना बरोबर मात्र बोलवलं गेलंय गोलंदाजीसाठी. मागील मॅच मध्ये देखील चांगला फॉर्म राहिला होता. चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाली. एक युवा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. राहुल यांचा पहिला बॉल चैतन्य पाटील यांच्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि टीमची धावसंख्या 2 ने मात्र पुढे वाढते, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 18 धावा. राहुलचा पुढचा बॉल चैतन्यासाठी. हाय बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल उंच पुरा गेलाय आणि एक जबरदस्त फटका चैतन्य पाटीलच्या पाठमधून अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. टायमिंग होतं, नजाकत होती, ताकद बरा हा फटका चैतन्याच्या बॅटमधून. ज्यावेळेस चांगला बॉल येतोय त्यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होतोय. ज्यावेळेस खराब चेंडू मात्र हाताळले जात आहेत त्यावेळी फक्त सन्मान दिला जातोय. आणि हीच तर खासियत आहे या बॅट्समनची. कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. राहुलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी सुरू आहे मिडल ओव्हर मध्ये. पुढचा बॉल, याही बॉलवरती आक्रमण केलंय. बेधडक बेधडक फटका आलाय. एकदम कडक कडक शॉट. क्लास पाहायला मिळाला या बॉलवरती. सलगचा दुसरा ठोकलाय. 2 चौकार आतापर्यंत मात्र आलेत. आक्रमण केलं जात आहे गोलंदाजावरती. कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल राहुलचं. समोर मारलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. सीधी फाट, नो बकवास. क्लिअर केलाय. षटकार. 6 धावा. मॅच अगदी फिनिश करून टाकली आपल्या स्टाईलने. सबसे पाटील, चैतन्य पाटील. मॅच फिनिश. काय बॅटिंग केली आहे. 2 चौकार आणि षटकार ठोकून मात्र सामना फिनिश केलाय.
अर्थातच ज्याने 8 धाबा खर्च केले आणि 2 विकेट ज्याने मिळवल्या तो ठरला या मॅचचा हिरो अंगद पाटील. वेलकम. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण त्याला देऊयात आणि त्याला सन्मानित करूयात. थँक्यू सो मच. मनापासून आभार व्यक्त करतो जुगनू सिंग, भूषण दादा, अभि, मनापासून आभार. त्याबरोबर मनोज दादा तुमचं देखील मनापासून आभार. एक मॅच का होईना या मॅच साठी मात्र मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो संपूर्ण टीमचं, सिंग स्पॅकर टीमचं. थँक्यू सो मच. मी इथून रजा घेतो आणि पुन्हा एकदा बोलूया नेक्स्ट मॅचच्या दिशेने आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील चंदू